नमस्कार, श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आता लेसेसचे पॅटर्न स्टार्ट केलेले आहेत. लास्ट सेशनमध्ये ही लेस पूर्ण झालेली, आपण ह्याचं पेस्टिंग करून घेतलेलं. तर ह्याच्या पुढे काय करायचं आहे, इथे आपल्याला लॉंग पर्ल स्टिचचा वापर करायचा आहे. तर तो कसा करायचा तो मी दाखवते. पाहिजे तर तुम्ही पेन्सिलनं मार्किंग करून घेऊ शकता. इथे मी मार्किंग करून घेते. इथे पहिले लॉंग घालायची आहे एक, त्यानंतर एक परत छोटी आणि एक परत छोटी. ह्या पद्धतीने आपण पर्ल स्टिच घालणार आहे. सेम इथे पण तीच प्रोसेस वापरणार आहे आपण. लॉंग पर्ल स्टिचचीच या अंतराने. ठीक आहे. मार्किंग खूप महत्त्वाचं आहे. मी कालच्या सेशनमध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं की मार्किंग करून घ्या. मार्किंग खूप महत्त्वाचं आहे. तर मी आत्ता मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पर्ल स्टिच, लॉंग पर्ल स्टिचसोबत सिक्विनसुद्धा वापरू शकता. मी इथं सिक्विनचा वापर नाही करत आहे. मी पर्ल स्टिच दाखवते डायरेक्ट तुम्हाला. हे बघा. खूप सोपी आहे करायलासुद्धा. लेस पण छान दिसते. आत्ता खूप ट्रेंड चालू आहे पर्ल स्टिच आणि लॉंग पर्ल स्टिचचा. त्यानंतर मी तुम्हाला पुढे लूप स्टिच पण शिकवेल, ज्याला रिंग नॉट पण म्हणतात. ह्या पर्ल स्टिचला आपण फ्रेंच नॉट पण म्हणतात. पण आता ते आरीवर्कमध्ये त्याला लॉंग पर्ल स्टिच आणि पर्ल स्टिच असं नाव दिलेलं आहे, किंवा आपण मोती टाकासुद्धा म्हणतो. अशा पद्धतीनं इकडचं सुद्धा करून घ्यायचं आहे. जागा कवर करून टाकायची पूर्ण. ती असं सेम इकडे पण आपण तेच वापरणार आहे. तर आपली ही लेस आता पूर्ण होत आलेली आहे. आणि हे लास्ट. तुम्ही ह्या जागी तुम्ही ह्याचा मण्यांचा सुद्धा वापर करून, जे आपले पोतीचे मणी आहेत त्यांचासुद्धा वापर करून तुम्ही इथे लेसेस बनवू शकता. मी काही फोटो तुम्हाला टाकेल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ते बघू शकता. कारण असं बघायला गेलं तर खूप पॅटर्न्स येतात लेसेसचे. तर सॅम्पल म्हणून मी तुम्हाला एक 4-5 पॅटर्न्स दाखवते. तर ही लेस पूर्ण झालेली आहे. आपण आता दुसरी लेस घेणार आहे. टकिंगची आहे. सेम प्रोसेस आहे. लाईन ओढून घ्यायची आहे.
तर इथे मी लाईन ओढून घेतलेले आहेत। इथे मी व्हाईट कलरचे शुगर बीड्स घेतलेत। हे याच्यामध्ये 2 मिक्सअप आहेत, मोठे पण आहेत आणि छोटे पण आहेत। त्याच्यासोबत एक साधारणतः 4 ची बीड्स मी वापरणार आहे। हे 4 ची बीड्स आहेत, त्याचा वापर करणार आहे आणि शुगर बीड्स। तर पहिले काय करायचं आहे, मधला सेंटर करून घ्यायचा आहे। तर मधला सेंटर कसा करायचा आहे, तर एक 4 चा मनी आणि एक शुगर बीड्स, असं हे असं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आपल्याला आधी सेंटरला। त्यामुळे मी एकसाथ 3 मनी घेतले, पण आपल्याला एकसाथ 3 मनी नाही घ्यायचे आहेत, 2-2च घ्यायचे आहेत। आणि मी ते जरा शुगर बीडची मोठी साईज वापरते, छोटी घेतलेली नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन बघत असाल, थोडंसं काहीतरी चेंज म्हणून मी हे वापरलेलं आहे। तर इथे ही लाईन टक झाली आहे। लास्टला सुद्धा गोल्डन मनी आलेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एक गोल्डन मनी घ्यायचा आहे आणि एक व्हाईट मनी घ्यायचा आहे, असं करून ते टक करायचं आहे। तर आता मी इथे लॉक करते। आपलं गोल्डन मन्यांचं काम आत्ता इथे तरी झालं आहे। आता ह्याच्या बाजूने काय करायचं आहे, तर ते जे व्हाईट मनी आपण टक केलेले आहेत तेच मनी याच्या बाजूने परत टक करून घ्यायचे असे। वरती आणि खालती आपण ती बॉर्डर तयार करून घेणार आहे। एक लाईन आपली टक झालेली आहे। आता त्याच्या वरची बॉर्डर आपण करून घेतोय। पहिले मी सेंटरची करून घेतली, सेंटरची केल्यानंतर खालची केली आणि वरची केली। पण ज्या वेळेला आपण नेकलाईन करणार त्यावेळेला नेकलाईनपासून वर टकिंग चालू होतं। आता इथे ते मार्किंग केलेलं नव्हतं, मला तुम्हाला पॅटर्न दाखवायचे आहेत, त्यामुळे मी पहिली सेंटर लाईन करून घेतली, मग खालची केली आणि मग वरची केली। ही अशा पद्धतीने तयार होते। ठीक आहे, तर ही आता आपण टकिंग करून घेऊया आणि मग पुढे काय करायचं ते मी दाखवते। आपली सेकंड लाईन पण टक झाली आहे, लॉक करून घ्यायचं। बघितलं कॉम्बिनेशन हे पण छान दिसतं। एखाद्या ब्लाऊजवरती जसं व्हाईट कलरच्या साड्या आहेत आणि त्याला बॉर्डर आहे आणि आपल्याला वर्क करायचं झालं तर कसं करायचं, तर ही अशा पद्धतीने कॉम्बिनेशन आपण करू शकतो। तर आता काय करायचं आहे, ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पेन्सिलनं, पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे आपल्याला। तर आपण इथे पहिल्यांदा अर्धा इंचावरती मार्किंग करणार आहे। हे अर्धा आधी नेहमी एका ह्याच्यावरती केलं, पण हे अर्ध्या इंचावरती मार्किंग करणार आहे। तर मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे। साध्या सुईचा वापर करायचा आहे। साध्या सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। इथे मी धागा ओवून घेतला आहे सुईमध्ये आणि स्टार्ट करत आहे। इथून सुई काढायची आहे। हँगिंगची मेथड घेतो आहे आपण। हँगिंग कसं करायचं, एखाद्या दंडात समजा स्लीव्ज आहे, स्लीव्जला खाली हँगिंग करायचं आहे, डिझाईन वरती अशी बॉर्डर केली आणि आपल्याला त्याला हँगिंग करायचं आहे। तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। साधारणतः जर तुम्ही छोटेवाले शुगर बीड्स वापरणार असाल हे,
तर टोटल 30 मणी ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे मी मणी ओवून घेतलेत सुईतनं. टोटल 30 किंवा 25, हे मणी मी 25 ओवून घेतलेत. आणि मी काय करणार आहे, हे इथे टक करणार आहे ह्या लाईनला बरोबर. हे टक करून घेऊन हे टकिंग झालं की हा धागा इथून काढायचा आहे मधून. ठीक आहे, हा धागा मधून काढून परत तेवढेच मणी ओवून घ्यायचे जेवढे आधी ओवून घेतले आपण. एक, सेम मणी ओवून घ्यायचे जेवढे आपण आधी ओवले. ठीक आहे, हे मी परत तेवढेच सेम मणी ओवून घेतलेत. आणि हे हिथून इथे टक करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे इथे जिथे आपण मार्किंग केली. ठीक आहे, हे मी ओवून घेतलेलं आहे, इथे ओवून घेतलेलं आहे. आता ते काय करायचं आहे, याच्या बाजूने काढायचं आहे इथे बरोबर ह्याच्यात. एकामध्ये एक ते घालायचं आहे आपल्याला. छान दिसतं हे पूर्ण झाल्यावरती. परत सेम मणी ओवून घ्यायचे आहेत. परत एवढेच मणी मी परत ओवून घेतलेत आणि सेम प्रोसेस ह्याला मी आता इकडे टक करणार आहे इथे. आता इथे टक करून घेतल्यानंतर परत सेम इथूनच सुई काढायची आणि मणी परत ओवून घ्यायच्यात. तुम्ही बघत असाल किती छान वाटते ती लेस. परत मणी ओवून, आता हे मणी ओवून घेतलेले आहेत आणि हे बरोबर इथे टक करायचे. हे बघा झाली लेस. हे एकात एक घालून अशा पद्धतीनं हा पॅटर्न तुम्ही खाली जिथे दंडगेर आहे आपला स्लीवचा बाहीला, ही अशी हँगिंगची डिझाईन करू शकता. खूप छान वाटते. अजून पण हँगिंगचे प्रकार आहेत. आता ह्याच्यानंतर मी घेणार आहे तो लच्छावर घेणार आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं ते मी दाखवते. ओके, आता आपण नेक्स्ट लेसकडे वळूया. मी इथे ना एका लाईनमध्ये अल्टरनेट मणी टक करणार आहे. एकच लाईन करायची आपल्याला, जास्त करायची नाही आहे. इथे एक आणि इथे एक. खाली करणार आहे तिथे मी साध्या सुईची मेथड दाखवणार आहे तुम्हाला. आणि वरती आहे ती आरीची मेथड. आरीने टक करायचे जसे आधी स्टार्टिंगला आपण डबल मनी जे टक करून घेतले होते त्याच पद्धतीनं हे टक करून घ्यायचे. तर मी इथे स्टार्ट करते. इथे मणी घेतल्यात मी. ऑफ व्हाईट कलर आणि गोल्डन कलर ह्या दोन मण्यांचा वापर करणार आहे. गोल्डन कलरनं स्टार्टिंग झाले आणि व्हाईट कलर सेकंड आला आहे. तर एंडसुद्धा त्याचा गोल्डन कलरने झाला पाहिजे.
तर ही लाईन मी आता टक करून घेते. एक ऑफ व्हाईट मोती आणि एक आपला मॅट फिनिशिंगचा गोल्ड मोती. मी बोलली होती की लास्टला सुद्धा गोल्डन मनी आला पाहिजे, स्टार्टिंग आहे तर हे झाला गोल्डन मनी. ओके, ही लाईन आता आपण इथे लॉक करून घेणार आहे. ठीक आहे, आता ही लॉक झाल्यानंतर आता आपण साध्या सुईचं टकिंग करणार आहे. तर साध्या सुईचं टकिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. इथे मी सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे. स्टार्ट करत आहे. पहिले इथून सुई काढायची आहे. सुई काढल्यानंतर एक गोल्डन मनी, एक व्हाईट आणि एक गोल्डन असे 3 मणी तुम्ही एकत्र घेणार आहे. समजा तिन्ही पण गोल्डन घ्यायचे असतील तर तुम्ही तिन्ही पण एकत्र घेऊ शकता. मी इथे तुम्हाला अल्टरनेट मण्यांचं टकिंग कसं करायचं साध्या सुईने ते दाखवते. तर इथे मी सुई टक केली आहे खाली, परत काढायची मागून जिथून आधी काढली होती आणि परत मण्यांमध्ये घालून पुढे व्हाईट, गोल्डन आणि व्हाईट. तुम्ही बघितलं असाल आधी मी गोल्डन व्हाईट गोल्डन घेतला आणि नंतरची व्हाईट गोल्डन व्हाईट घेतला. ह्याला पण खाली टक करायचं आहे. हे टक केल्यानंतर परत 3 मणी मागे जाऊन सुई काढणार आहे आपण. तुम्ही एखादा रेडी ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला बीड वर्क करायचं असेल त्यावेळेला तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता. त्यासाठी मी तुम्हाला दोन्ही मेथड शिकवत असते. बेसिकमध्ये आरीने पण शिकवते प्लस साध्या सुईचं टकिंग पण शिकवते, जेणेकरून तुम्हाला जरी एखादा रेडी ब्लाऊज आला वर्क करायला तर तुम्ही तोही करू शकता. आता पुढची प्रोसेस गोल्डन मनी, व्हाईट मनी आणि गोल्डन मनी अशा पद्धतीने आपण ही लाईन पण कंप्लीट करून घेऊ जशी आरीने केली तशी. आणि टाईट होते ती, घेताना सपोर्ट घ्यायचा मण्यांचा आणि सुईचा एकदम व्यवस्थित कट टू कट मणी टाईट करून. आणि आपण डबल टाकतो धागा त्यामुळे हे बघा एकदम टाईट होतात ते, जसं आरीने करतो ना आपण तसंच सेम होऊन जातं. त्यामुळे तुम्ही एखादा रेडी ब्लाऊज जरी तुम्हाला वर्क करायचा असेल तर तुम्ही आरामात त्याच्यामध्ये वर्क करू शकता. ठीक आहे, तर ही लाईन आता आपण कंप्लीट करून घेऊया. ही लाईन आता आपली कंप्लीट होत आलेली आहे. तुम्ही बघत असाल साध्या सुईचं टकिंगसुद्धा सेम तसंच झालेलं आहे जसं आपण आरीनं केलं. ठीक आहे, लास्टला गोल्डन आणि फ्रंटला पण गोल्डन आलेलं आहे. तर मी आता हे खाली लॉक करते. तर आता आपण इथे काय घेणार आहे हा प्रश्न तुम्हाला असेल तर इथे पण हँगिंगचाच प्रकार घेणार आहे, ज्याला आपण लच्छा वर्क पण म्हणता येतं. आता लच्छा वर्क म्हणजे जे लच्छा टाईप त्याला डिझाईन येतात. आता आपण केल्यानंतर तुम्हाला कळेलच की नक्की डिझाईन कसं आहे. तुम्ही लोकांचे घागरे वगैरे बघितले असतील तर त्याच्यावरती असतं बघा, त्याचे लच्छा टाईप असतं. तर त्या लच्छा वर्क करण्यासाठी मी मणी कुठले वापरणार आहे तर माझ्याकडे हे असे मोठ्या साईजचे मणी आहेत. मी त्याची साईज दाखवते तुम्हाला किती MM चे वगैरे आहेत. ही साधारणतः 6 MM चे मणी आहेत. ते ह्याच्यापेक्षा मोठे पण वापरता येतात. मोठे जे 8 MM चे मणी आहेत ह्या साईजचे पण वापरता येतात. पण मी हे 6 MM चे वापरते.
कारण माझ्याकडे आता हे अवेलेबल्स नाही आहेत. जे अवेलेबल्स आहेत ते मी यूज करणार आहे. तर इथे मी ते मणी घेतलेले आहेत, जेवढे बसतील तेवढे. ह्याच मण्याच्या इथून सुई काढून घ्यायची आहे. घेतल्यानंतर मणी घ्यायचा आहे छोटा, किंवा हे जे वाईट आहेत ते वापरले सुद्धा तरी चालते, पण मी गोल्डन मनी वापरते. एकाच साईजचे वापरते. एक, हे 2 घेतलेत. त्यानंतर हा एक घेणार आहे आणि परत सेम साईजचाच एक मनी. जर तुम्हाला थोडंसं मोठं करायचं असेल हँगिंग, तर तुम्ही 3 मनीसुद्धा वापरू शकता. तर मी इथं ओवून घेतलं आहे. तर आता काय करायचं आहे, तर इथे काय करायचं, हा मणी सोडून द्यायचा आणि ह्या मण्यातून पूर्ण खालपर्यंत, सगळ्या मण्यातून खालपर्यंत सुई रिटर्न घालायची. तर मग ती अशी हँगिंग दिसते. आता ह्याच्या बाजूने परत दुसरं काढायचं. तुम्ही सेम मनीसुद्धा वापरू शकता. असं बाजूला टकिंग करत जायचं आहे. हा मणी सोडून द्यायचा. सेम प्रोसेस. परत ह्याच्या बाजूने हे अशा पद्धतीनं. मग हे काय होतं, अशी लेयर डबल तयार होते. खालची एक लाईन आणि वरची एक लाईन सेम करत जायचं आहे आपल्याला. आता हे अशा पद्धतीने दिसतं. डबल लेयर तयार होते त्याची. खूप छान दिसतं हे सुद्धा. तुम्ही बघत असाल इथे. तर ते पूर्ण झालं की तुम्हाला कळेल.
तुम्ही बघत असाल किती मस्त दिसतंय ते. ब्लाऊजला खालीसुद्धा हे करू शकता किंवा एखाद्या स्लीवचं डिझाईन केलं तर त्या स्लीव्जला शेपमध्ये डिझाईन करून अशा पद्धतीनं हँगिंग करू शकता. ह्याला लच्छा वर्क म्हणतात. लच्छा टाईप असतं हे. दिसायला पण तसंच दिसतंय, तुम्ही बघत असाल. तर हे आता आपण हे कंप्लीट करून घेऊया पूर्ण. ते कंप्लीट झाल्यानंतर मी वरती काय करायचं आहे ते सुद्धा सांगते तुम्हाला. तुम्ही आता बघत असाल आपलं हे पूर्ण झालेलं आहे. मी आता ओके, मस्त वाटतं ते केल्यानंतर. इवन तुम्ही स्लीव्जला खालीचं हँगिंग करणार असाल तर ते हँगिंग, समजा हे आता मी जवळजवळ घेतलं आहे, मी मोठे मणी वापरलेत, छोटे छोटे मणी वापरून सुद्धा हँगिंग करता येतं. मग ते असं नाही आहेत लांब लांब येतं. पण हे लच्छा वर्क मला तुम्हाला शिकवायचं होतं. त्या लच्छा वर्कसाठी मी ही मेथड तुम्हाला दाखवली. बघत असाल इथे एक खाली एक वरती, एक खाली एक वरती, अशा पद्धतीनं ते टकिंग होतं. खूप छान दिसतं. 2 लेयर्स तयार होतात इथे, झालेल्या आहेत आपल्या. हे बघा. तर आता वरती काय करायचं आहे, आता हे आपण एकदम बाजूबाजूला केलं तर हे करताना 1 2 3 4 5 आणि 6 मी इथे डिस्टन्स घेतला आहे. ह्या मण्यापासून ह्या मण्यापर्यंत, ह्या मणीपासून इथून इथे बरोबर डिस्टन्सने घेतलेला आहे. सेम ह्याची जी प्रोसेस केलेली आहे आपण, त्याच प्रोसेसनं हे सुद्धा करायचं आहे. मी जिथे मार्किंग केलं आहे ना तिथेच मी टक करणार आहे, सेम हँगिंग करणार आहे मणी. इथून मी स्टार्ट केलेलं आहे. सेम प्रोसेस वापरू शकता तुम्ही. 2 गोल्डन मणी घ्या, एक व्हाईट, मी इथे व्हाईट वापरला, आधी गोल्डन घेतला होता पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी व्हाईट घेतला आहे. कारण दोन्हीमधलं कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे, त्यासाठी दाखवते. हे बघा, आता इथे गोल्डन घेतलेले होते, इथे मी व्हाईट घेतला आहे आणि सेम प्रोसेस खाली टक करायचं आहे. आता इथे काढायचं आहे डायरेक्ट, ह्या इथे. तुम्हाला कळलं असेल कसं टकिंग करायचं आहे ते. आपण आधीचं जवळजवळ टकिंग केलं आणि आत्ताचं आपण केलं आहे ते थोडं लांब लांब टकिंग केलं. हा एवढाच फरक आहे दोन्हीमध्ये. दोन्हीलाही लच्छा वर्कच म्हणतात. आणि हँगिंग ही मेथड प्रत्येकाला, शक्यतो आत्ताच्या ब्लाऊजला हँगिंग केलंच जातं, स्लीव्जला. इवन नेक, समजा बोटनेक घेतला असेल तर त्यालासुद्धा डिझाईन्स हँगिंगमधल्या येतातच. तर ही त्या पद्धतीची प्रोसेस आहे. ठीक आहे, आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आता लास्ट मी हँगिंग करते. हे सगळे लेसेसच्याच पॅटर्नमध्ये मी घातलेलं आहे.
तर ह्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण रिंग मी तुम्हाला दाखवते कशी सिस्टमॅटिकली केलेली आहे. तुम्हीसुद्धा तुमची रिंग त्या पद्धतीनं सिस्टमॅटिकली करू शकता, जेणेकरून कस्टमरला दाखवताना त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कस्टमरवरती चांगला पडतो. तुमचं वर्क कसं आहे, फिनिशिंग कसं आहे ते दिसतं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित टकिंग करू शकता. तर आता आपण आज इथेच थांबूया. उद्याच्या सेशनमध्ये अजून एक लेसेसचा पॅटर्न घेणार आहे मी. कॉर्ड पायपिंगचा आपण तिथे यूज करणार आहे. मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोललेली कॉर्ड पायपिंग हवी आहे. तर आज आपण ती पेस्ट करून ठेवू पहिले, म्हणजे ती सुकली की उद्या त्याचा वापर करून घेता येईल. साधारणतः 2 ते 3 किंवा 4 इंचाची. आता ही जरा कमी आहे जाडीला, थोडीशी पातळ दिसते बरोबर. तर ह्या साधारणतः ह्या साईजची आपण 3 पदरी करून घेणार आहे तिला पेस्टिंग. तर मी आता इथे कट करते. ही कट करून पहिले पट्टी पेन्सिलचा वापर नेहमीप्रमाणे आपण घेणार आहे आणि पहिले मार्किंग करून घ्यायची. अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेऊ. जी आपण कटिंग केलेली आहे तिला आपल्याला पेस्ट करायची. अशा पद्धतीने इथे पेस्ट करून घेऊ. तर त्यासाठी आपण ग्लूचा वापर करणार आहे. या पद्धतीनं पेस्टिंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यासोबत आपण काही टकिंगच्या स्टिच घेणार आहे. स्टेम स्टिच घेणार आहे मी. सोबत जरदोशीची स्टेम स्टिचसुद्धा घेणार आहे. अशा पद्धतीनं हे आपण पेस्टिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ही थोडी एक्स्ट्रा झालेली आहे तर ती मी कापून टाकते. ओके. तर बाय. उद्या भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये.